नमस्कार, मी शुभांगी पाटील। हा माझा यूट्यूबचा पहिला ब्लॉग आहे आणि या ब्लॉगमध्ये आम्ही आज ट्रिपला चाललेलो आहोत गणपतीपुळेला। ते सगळं एक्सप्लोर करणार आहे। दरवर्षी आम्ही दिवाळीला कुठे ना कुठेतरी जातच असतो ट्रिपला। यावर्षी गणपतीपुळेला चाललोय। सगळ्यांची आवरावर चालू आहे। आता 10 मिनिटातच आम्ही निघतोय आणि बघूयात अजून पुढे काय काय आपल्याला बघायला मिळतं या ब्लॉगमध्ये। तर चला। जाता जाता आम्ही थोडीशी भाजी पण घेतली, टोमॅटो, कांदे आणि कोथिंबीर असं, कारण आम्हाला आज मच्छी पण बनवायची होती जाताना एका ठिकाणी थांबून, कारण संध्याकाळी आम्हाला गणपतीपुळेला पोचायला उशीर होणार होता। त्यामुळे आम्ही नेक्स्ट डेला गणपतीचं दर्शन घ्यायचं ठरवलं। सो आज कोकणात निघालोय तर मासे बनवून खायचा प्लॅन केला होता आम्ही। सो त्याच्यासाठी ही भाजी घेतली। त्याच्यानंतर आम्ही मच्छी मार्केटला पण जाणार होतो, तर भाजी घेऊन आम्ही लगेच निघालो, कारण पुढे जाऊन अजून मच्छी मार्केटला जाऊन मासे पण आम्हाला घ्यायचे होते। तिथून आम्ही डायरेक्ट पेट्रोल पंपावरती गेलो आणि टाकी फुल करून घेतली, कारण कोकणात जायचं म्हणजे 2 दिवसाचं ट्रॅव्हलिंग होतं। त्यानंतर डायरेक्ट आम्ही मच्छी मार्केटमध्ये गेलो। सकाळ सकाळची वेळ होती, त्यामुळे आम्हाला तिथं ताजे आणि फ्रेश मासे बघायला मिळाले। सुरमई, बांगडा, बोंबील, पॉपलेट असे बरेच प्रकारचे मासे तिथं आम्हाला बघायला मिळाले। आम्हाला फिश फ्राय करायचं होतं, त्यामुळे आम्ही सुरमई घेतली फिश फ्राय करण्यासाठी आणि बांगडे पण घेतले। त्या बांगड्याची फिश करी करायची होती म्हणून बांगडे घेतले। असे 2 प्रकारचे मासे आम्ही घेतले। हे सगळं घेतल्यावरती आम्ही आता डायरेक्ट कोकणात जायला निघालो आणि जाताना हायवेला इतकी गर्दी होती, तुम्ही बघू शकता किती गर्दी। तर भाऊबीज आणि दिवाळी असल्यामुळे ट्रॅफिक जाम झालं होतं आणि या ट्रॅफिकमधून निघाल्याच आम्हाला इतका वेळ लागला, या ट्रॅफिकमध्येच वेळ गेला खूप। आता आम्ही आलो जातात किराणा मालाच्या दुकानामध्ये काही साहित्य घ्यायचे, तांदूळ, तेल। आईस्क्रीम आहे का काका? कुठं मिळेल? कुठं भेटेल? आता आम्ही हॉटेलमध्ये आलोय चपात्या पार्सल घेण्यासाठी। हॉटेल तडका म्हणून आहे। बघा, आम्हाला आता शांत असं छान लोकेशन सापडलं। इथं आम्ही आता फिश करी, फिश फ्राय वगैरे सगळं करणार आहे। तुम्हाला पण दाखवते बघा। काय आमच्याकडे काय जाळ आहे चांगला। सुरमई म्हणतात.
सुरमई आता हिला फ्राय करणार, फ्राय करून मस्त गरमागरम खाणार. गरमागरम अशी मच्छी फ्राय आणि मच्छी करी झाल्यानंतर आम्ही मस्तपैकी सर्वजण बसलो आणि मनसोक्त ताव मारला. एकदम थंड वारा आणि असा शांत निसर्ग आणि पुण्यामध्ये अशी गरमागरम मच्छी फ्राय असेल आणि मच्छीचं जेवण असेल ना, तर हे सगळं कॉम्बिनेशन मिळून स्वर्गच म्हणायला लागेल. जेवण झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट पुढच्या प्रवासाला म्हणजेच गणपतपुळ्याला चाललो. जाता जाता पुढे आम्हाला खूप काही अशी सुंदर दृश्य दिसली, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. आणि फायनली आम्ही संध्याकाळी 8 वाजता गणपतपुळ्याला पोहोचलो. पोहोचल्यावरती आम्हाला जेवायचं होतं, त्यामुळे आम्ही एका रेस्टॉरंटला गेलो आणि रेस्टॉरंटवरती इतकी गर्दी होती की आम्हाला वेटिंगला थांबावायला लागला आणि शेवटी आम्हाला टेबल मिळाला. आणि तो टेबल मिळाल्यावरती आम्ही लगेच जेवणाची ऑर्डर दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आम्ही बाप्पाच्या दर्शनासाठी निघालो. दिवाळी असल्यामुळं गर्दी पण खूप होती. देवाचं दर्शन झाल्यावर आम्ही आलो शेजारीच असलेल्या गणपतपुळ्याच्या बीचवरती. गरम खूप होत होतं आणि आतमध्ये आम्हाला शूट काहीच करता आलं नाही, कारण अलाउड नव्हता कॅमेरा, त्याच्यामुळे काही दाखवता आलं नाही. पण बाहेर आल्यावरती समुद्राचं इतकं सुंदर दृश्य होतं, ते सर्व नजारा बघूनच खूप भारी वाटलं. थोडा वेळ बीचवर फिरल्यावरती आम्ही तिथून निघालो. त्यानंतर तिथूनच जवळ असलेल्या आम्ही मॅजिक गार्डनला गेलो. जातानाच एंट्रीला खूप सुंदर अशी आर्टवर्क असलेली डिझाईन होती, तुम्ही बघू शकता. त्यामुळे आम्ही लगेचच काउंटरला जाऊन तिकीटं काढली आणि आतमध्ये अजून काय काय सुंदर गोष्टी बघायला मिळतील याची एक्साइटमेंट मला खूप होती. गेटमधून आतमध्ये एंट्री केल्यानंतर मला तिथं खूप मोठं गार्डन दिसलं. मग मी त्या गार्डनमध्ये फिरून खूप साऱ्या गोष्टी बघितल्या, त्या तर मी तुम्हाला व्लॉगमध्ये पुढे जाऊन दाखवणारच आहे. आणि हो, एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहून गेली. आतमध्ये जर तुम्हाला मोबाईलनी किंवा कॅमेरानी शूट करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला 100 रुपये एक्स्ट्रा भरावे लागतात. त्यानंतर आम्ही मिरर मॅजिक लाईट शो मध्ये गेलो होतो. तिथे तुम्ही बघू शकता किती सुंदर लाईट्स आहेत, एका पाठोपाठ एक चेंज होत होत्या. अशा बऱ्याच अशा ऍक्टिव्हिटीज तिथे होत्या. तिथून थोडंसं पुढे गेल्यानंतर आम्हाला खूप सारे असे गेम्स खेळायला भेटले.
त्यानंतर आम्ही 3D शो बघितला. त्यामध्ये 2-3 3D व्हिडिओ आम्हाला दाखवले. तसे गॉगल सुद्धा आम्हाला यूज करायला दिले होते. तिथून जवळ असलेल्या मॅजिक शो मध्ये आम्ही जाऊन बसलो. तिथे मॅजिकवाल्याने आम्हाला खूप सारे मॅजिक दाखवायला सुरुवात केली. मॅजिक करत असतानाच त्यांनी आम्हाला काही गोष्टी सांगितल्या की जादू वगैरे काही नसते, तर ही केवळ हातचालाकी असते. आणि हातचालाकी ही एक कला आहे, तीच आम्ही तुमच्या पुढे सादर करीत असतो आणि लहान मुलांना ती जादू वाटते. मॅजिक शो झाल्यानंतर शेजारीच असलेल्या घोस्ट हाऊस मध्ये आम्ही निघालो. तुम्ही बघू शकता लाईन किती मोठी होती आणि बाहेर हे असं दृश्य बघायला मिळालं. तिथून बाहेर आम्ही गार्डन मध्ये आलो आणि काही फोटोज वगैरे काढले. आणि फायनली अशा पद्धतीने आमची ट्रिप ही कंप्लीट झाली आणि आम्ही घरी जायला निघालो. घरी जाता जाता भूक खूप लागली होती, त्यामुळे आम्ही जेवण्यासाठी थांबलो एका हॉटेलवरती. थोडा वेळ वाट बघितल्यानंतर आम्ही ऑर्डर केलं होतं ते जेवण आलं. तर जेवण झालेलं आहे आता, मस्त जेवण होतं, टेस्टी. आणि हा व्लॉग आता इथेच एंड करूयात. हा व्हिडिओ बघून तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.